सांगली लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवारी ठेवलेले विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। आज औदुंबर येथे दत्त मंदिराचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। कशा पद्धतीनं आता जिल्हाभर जे काही पुढचे 10 दिवस प्रचार आहे तो हे पहा, ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे। माझी उमेदवारी ही सामान्य जनतेची उमेदवारी आहे। माझ्यातून ते स्वतःला उमेदवार म्हणून आणि स्वतःला भावी खासदार म्हणून पाहतात। लोकांना वैताग आलेला आहे। गेल्या 10 वर्षात जे कारभार या खासदारांनी केला, त्यांच्या पक्षाने जे निराशा लोकांना दिली, मग महागाई असेल, शेतकऱ्यांची अडचणी असतील, या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। लोकांना बदल पाहिजे होता। आताच तुम्ही पाहिला, गुजरातच्या सुरतमध्ये उमेदवाराचा अर्ज बाद करणे आणि बिनविरोध करणे, म्हणजे लोकांच्या मनात विरोध आहे, तो विरोध मतपत्रिकेतनं येऊ नये ह्यासाठी हे प्रयत्न आहेत। आणि सांगलीत सुद्धा आमची उमेदवारी झाली नसती तर कदाचित बिनविरोधच्या दिशेने सुद्धा ही निवडणूक नेली असती भाजपनी। एवढे षडयंत्र ही लोक रचतात आणि हा लोकांनी ओळखलेला डाव आहे आणि म्हणून लोक ह्या निवडणुकीत बदल करणार आहे। तर मी फिरलो न फिरलो, आता 13 दिवसाचा पूर्ण आमचा प्रोग्राम आखलेला आहे। गावोगावी भेटी देणार आहे, भाषणं कमी आणि लोकांच्या भेटी जास्त, आणि लोकांना सगळे मुद्दे माहिती आहेत, काय सांगायची गरज नाही। लोकांना फक्त पाहिजे की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि तेच पुढच्या 13-14 दिवसात आमचं कार्य असणार आहे। हनुमान जयंतीनिमित्त आज दर्शन घेतलं, औदुंबरमध्ये दत्त दर्शन घेतलं तुम्ही आणि काही नेत्यांची देखील भेटीगाठी आज झाल्या। आज सकाळी सकाळी जन्मकाळाला आम्ही कुंदी येथे जागृत देवस्थान हनुमंताचं तिथं आम्ही दर्शन घेतलं। आज आमच्या प्रचारचं साहित्य घेऊन आज ह्या ठिकाणी औदुंबरची आणि अक्कलकोटचे प्रतिष्ठ ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, सर्व प्रमुख नेते या सगळ्यांच्या साक्षीनं ह्या ठिकाणी आम्ही आताच श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। एक चांगला प्रतिसाद ह्यावेळी मिळतो। नेते राजकीय दृष्ट्या आता कदाचित भेटायला त्यांना अडचण होईल, मात्र कुठल्याही परिस्थितीत जनता ही आमच्या सोबत आहे। कारवाईचा बाबतचा तुम्ही काल वक्तव्य केलं, मात्र आज पुन्हा सांगितलं जातं की नाना पटोले मेळावा घेत आहेत, कारवाईचा बळगा देखील उभारला जाऊ शकतो। हे बघा, नेत्यांवर अडचणी आहेत, त्यांच्या मनाची इच्छा नसेल तर त्यांना काही गोष्टी कराव्या लागतात। पण शेवटी एक ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा कुठेही न घाबरता मनाने आमच्याकडे येतोय आणि विरोधी दोन्ही उमेदवारांच्या व्यासपीठावर असलेले लोक ही मनाने जात नाही आहेत, ही कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर टाकले, दबाव आणलाय म्हणून जात आहेत। आणि असे दबावाने माणसं गोळा करून निवडणूक होत नाही। निवडणूक उत्स्फूर्तपणे व्हायला पाहिजे। आमच्या मागच्या मेळाव्यातही तुम्ही पाहिलं उत्स्फूर्त, आणि आता तुम्हाला प्रचारातही दिसेल की उत्स्फूर्त लोक काम करतील। आज पहिला जत तालुका तुम्ही प्रचारासाठी निवडला, जत तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्याबाबत काय सांगा? हे बघा, जत तालुक्याला गेल्या 10 वर्षात खासदारांनी पूर्ण दुर्लक्षित केलं। ज्या त्यांना 5 वर्षापूर्वी महामंडळाचं उपाध्यक्षपद मिळालं कृष्णा खोरेचं, त्यातनंही त्यांना खूप कामं करता आली असते। त्यांनी फक्त काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी, काँग्रेस पक्षाच्या माजी खासदारांनी केलेल्या कामाचा नारळ फोडलेला आहे। ही योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना म्हणून वसंतदादांनी 85-86 साली स्थापन केलेली, त्याला गती मिळाली 90च्या दशकात, आणि प्रतीकदादा केंद्रीय मंत्री असताना, काँग्रेसचे केंद्रीय मंत्री असताना त्यांनी ह्या ठिकाणी ही केंद्राची योजना म्हणून त्याला मान्यता मिळवून दिली आणि हजारो कोटीचा निधी त्या ठिकाणी वर केला। त्याच निधीची कामं आता होत आहेत आणि ते पुढे नारळ फोडायला खासदार पळत आहेत। खूप अत्यंत अडचण त्या तालुक्याची आहे, मोठं क्षेत्र आहे, लोकांना नोकऱ्यांची अडचण आहे, महागाईची अडचण आहे, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। त्या जत तालुक्याच्या लोकांच्या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी, लोकसभेत मांडण्यासाठी मी त्या ठिकाणी जातोय आणि मला विश्वास वाटतो ते मला चांगली साथ देते। शेवटचा प्रश्न, लिफाफा चिन्ह मिळाले, लिफाफातून गुलालाची उधळण होईल? हे पहा, चिन्ह मला चांगलं मिळू नये, माझं नाव मतदार यादीत खूप मागे राहावं, म्हणजे बॅलेटिंग बॉक्स मागे राहावं, असे वेगवेगळे डाव त्यांनी केले। आधी मुळात मी उमेदवारच नसावा, मला उमेदवारी कुठल्या पक्षातनं मिळू नये, असे डाव केले। आता ह्यांना नुरा कुस्ती जिंकायची सवय लागली आहे खासदारांना। आता खरा पैलवान आलेला आहे जो त्यांना पाडू शकतो, आणि त्यामुळे त्यांनी सगळे डाव करून एक छोटा पैलवान समोर उभा केलेला, पण जनतेने मला उभं केलेलं आहे। आणि मी त्यांना आव्हान केलेलं की खरोखर त्यांनी खूप कामं केली, जे थापा मारतात, बाता मारतात, खरोखर त्यांचा एवढा विश्वास होता तर त्यांनी पक्षाचे सगळे कवच बाजूला ठेवून लढायला आलो। मी सगळं बाजूला ठेवून लढायला आलेलो आहे। त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी एकटं लढावं। आज त्यांच्या स्वतःच्या नेत्यांना, आज परवा फडणवीस साहेब आले आणि फडणवीस साहेबांनी स्थानिक कुठलाही मुद्दा न निवडता, खासदारांबद्दल काही न बोलता ही केंद्राकडे निवडणूक न्यायला लागली। विसरू नये लोकांनी, ही निवडणूक विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील आहे। बाकी उमेदवार मग 18 जण रिंगणात आहेत, ते गौण आहेत, ही थेट लढत आहे।
आणि ह्या थेट लढतीत खासदार मागे पडतात हे पाहून आता मुंबई, दिल्ली, परदेशातनं माणसं आणतील, विशाल पाटलांना पाडण्याचा प्रयत्न करतील, पण ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे. मी उभा नाही, स्वतः सामान्य जनता उभी आहे, अशीच भावना लोकांच्यात आहे. धन्यवाद. तर विशाल पाटील यांनी औदुंबर येथे आपला प्रचाराचा नारळ फोडून जत तालुक्याकडे त्यांनी प्रस्थान केलं आणि जत तालुका त्यांनी पहिला प्रचार तालुक्यासाठी निवडलेला आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, औदुंबर, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.